मी आज किचन मध्ये आले, कुकर वगैरे लावला आणि बघते तर काय, मी काल आंब्याच्या रसासाठी अर्धा लिटर दूध आणलेलं होतं आणि या गरमीमुळे आता ते नासलंय. हा आता फ्रीज नसल्यावर होईलच म्हणा, पण ठीक आहे, आता वाया कसं घालणार आहे. आईला कॉल केला, तिला विचारलं आणि आता आपण याचं बनवूयात कलाकंद. कलाकंद नेहमी कढईत करायचं असतं, म्हणून मग मी आता कढई गॅसवर ठेवली आणि गॅस तापवला, तर त्याला तापवल्यानंतर आपण त्यात दूध टाकू. आता मी मोठ्या गॅसवर ठेवलंय. आता मोठ्या गॅसवर ठेवायचं की बारीक गॅसवर, आईला विचारलं नाही. आणि ते जरी विचारलं असतं तरी आईने मला सांगितलं असतं का ते हे पण तुला सांगायची गरज आहे का. आता ते चांगलंच फाटलंय, तुम्ही बघू शकता. आता ते चांगलंच आटलंय, तरी सुद्धा त्याला अजून खूप आटवायचं बाकी आहे. त्याचा रंग पिवळसर होत आलाय आणि ते चांगलंच घट्ट झालंय. आता मी चवीप्रमाणेच आणि गरजेप्रमाणेच साखर टाकते, कारण मला फार गोड नकोय. तुम्ही याचा पिवळा रंग बघू शकता आणि आता साखर टाकल्यानंतर हे अजूनच घट्ट घट्ट होतंय. आणि आता ऑलमोस्ट 90% ते रेडी आहे. हेच कलाकंद मार्केटमध्ये फार महागात भेटलं असतं, पण घरी बनवायचं म्हटलं तर ते, आणि ती प्रोसेस सुद्धा खूप जास्त सॅटिस्फाईंग वाटली मला. फार काही टाइम सुद्धा लागत नाही, फार काही पैसाही जात नाही, खूप जास्त साखरही लागत नाही. सो नक्की ट्राय करा. ओके.